आपल्या समोर येतोय एक रोमांचक सामना या अगोदर आपण पाहिला। सामना रंगतोय तनुष 11 खानियाळे विरुद्ध खंडेराय भवानी कोनाळ या दोन्ही संघांदरम्यान। तनुष 11 खानियाळे विरुद्ध खंडेराय भवानी कोनाळ सुपर ओव्हरचा सामना, क्वालिफायरचा दुसरा सामना। कोणता संघ मित्रांनो या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल ही या सुपर ओव्हरच्या सामन्यावर आपण या मैदानावर पाहणार आहात। 6 चेंडूंचा खेळ असेल। देवा शेट्ये आणि फलंदाज सज्ज झालाय वैभव आणि गोलंदाजीसाठी बाळा नावाचा गोलंदाज सज्ज होतोय। कालच्या 2 दिवसात लाईनमॅनची धुरा आपण निश्चितपणे सांभाळली। आजच्या दिवशी सुद्धा आता 2 सामन्या दरम्यान सुद्धा आपण सहकार्य करायचं आहे। महादेव जाधव पंचांचा सामना चालू झाल्याचा इशारा। स्ट्राइक एंडवर फलंदाज असेल वैभव नावाचा। पहिला चेंडू आडव्या बॅटनं भिरकावलाय डीप मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रात। क्षेत्ररक्षक सचिन नावाचा झपकन चेंडू राहिलाय। पहिल्या प्रयत्नात चेंडूच्या परतीची बेग जोपर्यंत केली जाईल पंच पहिला गडी बाजल्याचा इशारा करतायत। धावचीच्या स्वरूपात वैभव याची खेळी समाप्त। सांघिक धाव फलक 1 धावा एका गड्याच्या सुपर ओव्हरच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात डीज खानियाळे जर हा सामना जिंकतोय तर सन्माननीय SRS रिअल इस्टेटचे मालक सन्माननीय संतोष शेट्टी यांच्याकडून रोख रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल। नवीन फलंदाज मैदानात आपली पावलं वळवतोय रितेश नावाचा। एक गडी बाद झालाय। 1 अशी धावसंख्या धावफलकावर। सुरेख चेंडू ब्लॉक कॉल मध्ये गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला समजलं आता यावेळी मात्र द गेटवे ऑफ इंडियाचं पृथक्करण दोन्ही पायांच्या मधून मित्रांनो। तसं गेटवे ऑफ इंडियाच्या मधून गाडी जाते तसंच क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांच्या मधून चेंडू विसावलाय चौकारासाठी आणि पहिला चौकार या सुपर ओव्हर मधील देवा शेट्टी याच्या बॅट मधून निघालाय। सांघिक धावफलक 2 चेंडूंच्या अखेरीस 5 अशी धावसंख्या धावफलकावर। बाळा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी। बहारदार गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे मित्रांनो। शॉर्ट पिचचा चेंडू पाहायला आढळतोय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये एक बहारदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। तिसरा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा। धावसंख्या स्थिरावली आहे 5 अशी। रोमहर्षक सामना, क्वालिफायरचा दुसरा सामना बरोबरीत सुटला आणि तदनंतर मित्रांनो सुपर ओव्हर खेळवली जाते। सन्मान्य या गावचे उपसरपंच रत्नकांत करपे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला। आडव्या बॅटनं फटका भिरकावावा असाच काहीसा प्रयत्न अंगाशी आलाय। परिणामी मित्रांनो निर्धाव चेंडूची गणना केली जाईल। चौथा चेंडू समाप्त। सांघिक धावफलक 5 धावा। सुपर ओव्हरचा सामना। अंतिम 2 चेंडू असतील या सुपर ओव्हरच्या सामन्यातील पहिल्या इनिंगचे। बाळा सज्ज झालाय। देवा शेट्ये फलंदाजी साकारावी लागेल। आक्रमकतेने नटलेली आडव्या बॅटनं भिरकावला। यावेळी मात्र चेंडू गगनाला गवसणी घालतोय। टांगा बलटी घोडे फरार। देवा शेट्ये ब्रँडेड फटका चेंडू सीमा पार षटकार। धावा आणि रोख रुपये 500 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय देवा शेट्ये नावाचा फलंदाज। सन्माननीय रत्नकांत करपे या गावचे उपसरपंच यांच्या वतीनं रोख रुपये 500 रुपयांचं पारितोषिक देवा शेट्टी याला देण्यात येते।
अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 11 धावा. देवा शेट्ये स्ट्राईक एंडवर. बाळा आडव्या बॅटनं भिरकावलाय. चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षक आणि कोणतीच चूक न करता दुसरा प्रयत्न झेल टिपला गेला. सांघिक धावफलक. 11 धावा 6 चेंडूंचा अर्थात एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी करेल. 12 धावांची आवश्यकता आहे सुपर ओव्हरच्या या सामन्यात. जो संघ विजयी होईल मित्रांनो या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत म्हणजेच अर्थात या स्पर्धेच्या मेगा फायनलच्या सामन्यात प्रवेश करणार आहे. प्रारंभिक फलंदाज मैदानात आपली पावलं वळवत आहेत सुपर ओव्हरच्या या महत्वपूर्ण सामन्यादरम्यान. गोलंदाजीमध्ये बहारदार गोलंदाजी साकारणारा बाळा तर दुसऱ्या बाजूने एक युवा फलंदाज हल्लीच्या हंगामात ज्यानं या क्रिकेटच्या क्षेत्रात ज्यानं बरीच प्रगती गाठली आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्यातिकीर्ती या दोडामार्ग तालुक्याचं नाव रोशन करताना दिसला तो गोकुळदास सज्ज झालाय मित्रांनो फलंदाजी करण्यासाठी. 12 धावांची आवश्यकता असेल. तनुष 11 खानियाळी क्रिकेट संघ आपल्याला 2000 रुपयांचं पारितोषिक लावले सन्माननीय संतोष शेट्ये यांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण 12 धावांचं असेल. केदार सज्ज झालाय गोलंदाजीच्या माऱ्यावरनं. पंच पॉली फर्नांडिस सर हा सामना सुरू झाल्याचा इशारा मान्यवर कक्षेपाशी करतायत. स्ट्राईक एंडवर गोकुळदास तर नॉन स्ट्राईक एंडवर बाळा ही फलंदाजांची जोडी आपण मैदानावर अनुभवतोय. 6 चेंडू 12 धावा सुपर ओव्हरचा सामना. औचित्य आहे भूतनाथ प्रीमियर लीग 2024. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला मित्रांनो. बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क झाला नाही. चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातात. परिणामी मित्रांनो निर्धाव चेंडूची गणना केली जाईल. खंडेराय भवानी क्रिकेट संघ विनंती आहे यानंतर मित्रांनो मेगा फायनलचा सामना बाकी आहे. हा सामन्याला अगोदरच उशीर झालाय त्यामुळे या सुपर ओव्हरच्या सामन्यादरम्यान मित्रांनो वेळ काढू धोरण अवलंबू नका. केदार पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू 12 धावा. गोकुळदास स्ट्राईक एंडवर. शॉर्टपिचचा चेंडू आडव्या बॅटला भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार. सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये 12 धावांचा पाठलाग करताना गोकुळदासच्या बॅटमधनं 6 धावा.
फलक 6 अशी धावसंख्या धावफलकावर. 6 धावा उर्वरित 4 चेंडू. तनुष इलेव्हन खानिळे क्रिकेट संघ डगआउट मध्ये बसा मित्रांनो. साईश आपल्याला विनंती आहे कृपया आपले खेळाडू कृपया डगआउट मध्ये बसून घ्या. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. एक षटकार गगनचुंबी षटकार गोकुळदासाच्या बॅटमधून. मोठा पटका घेण्याचा माणूस विद लॉंग द कार्ड बॅक टू द बॉलर डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये देवास शेट्टी झपकन चेंडूवर आलाय. पहिल्या प्रयत्नात चेंडूची पकड घेतोय. बॅकअप जोपर्यंत केला जाईल एकच धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावेनं सागिक धावफलक. आता मात्र पुढे सरसावलाय. 3 चेंडूंच्या अखेरीस 7 अशी धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडू 5 धावा. सुपर ओव्हरचा सामना. जो जीतेगा सिकंदर कहलाया जाएगा, जो हारेगा उसका सफर यही खत्म होगा इस प्रतियोगिता से. 3 चेंडू 5 धावा. विजयाचं समीकरण सुपर ओव्हर या मैदानावर. बाळा गोलंदाजी मध्ये बहारदार गोलंदाजी साकारली आहे. फलंदाजी कशा प्रकारे हाताळेल केदार सज्ज झालाय. सुरेख चेंडू निश्चितच ब्लॉक होल मध्ये फेकला जातोय. एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाईल. बहारदार क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक देवा शेट्टी याच्या माध्यमातून आपण पाहत आहे. या चेंडूवर सुद्धा एकच धाव. 8 धावा धावफलकावर लागल्यात आणि विजयासाठी आता मात्र आवश्यकता असेल 2 चेंडू आणि 4 धावांची. गोकुळदास हा फलंदाज एका षटकारानिशी मैदानात फलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडूंवर मित्रांनो 4 धावांची आवश्यकता आहे. कोण असेल या स्पर्धेचा सेकंड फायनलिस्ट. शॉर्ट चेंडू आडव्या बॅटनं भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेला गवसणी घालत सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करतोय तनुष इलेव्हन खानियाळे क्रिकेट संघ. सन्माननीय संग्राम संतोष शेट्टी यांच्याकडून रोख रुपये 2000 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. शानदार प्रदर्शन या क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. सन्माननीय